नागपुर शहर के साइबर पुलिस थाना ने शेयर मार्केट की धोखाधड़ी का एक बड़ा मामला उजागर किया। पुलिस ने एक फर्जी कंपनी बनाकर निवेशकों की आर्थिक धोखाधड़ी में शामिल 2 आरोपियों को मुंबई से गिरफ्तार किया। शेयर बाजार में अधिक लाभ का लालच देकर पीड़ितों को कुल 24 लाख रुपए का नुकसान पहुंचाया गया। आरोपियों ने कई बैंक खातों का उपयोग करके पीड़ितों के पैसे चुराने और ट्रांसफर करने का काम किया। 24 लाख रुपए पीड़ितों के बैंक खातों में वापस ट्रांसफर किए गए। यह कार्रवाई नागपुर पुलिस कमिश्नर रविंद्र कुमार सिंगल के मार्गदर्शन में की गई और मामले की आगे की जांच जारी है। आमच्याकडे 74 नंबरचा गुन्हा एक बँक अधिकारी होते, त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लावून वगैरे त्यांच्याकडून 80 लाख रुपये विविध बँक अकाउंटमध्ये भरून घेऊन त्यांना ते डबल करण्याच्या आणि शेअर मार्केटमध्ये वाढीव नफा देण्याच्या आमिषाने त्यांच्याबरोबर फसवणूक झाली होती। त्याबाबत आपण तात्काळ गुन्हा नोंद करून त्याचा तांत्रिक तपास API पांढरे आणि त्यांच्या टीम आणि आम्ही केलेला होता। त्यामध्ये मुंबईहून सदर गुन्ह्यामध्ये मुंबईहून अनिर्बन बॅनर्जी जो पश्चिम बंगालचा रहिवासी होता, तो जोगेश्वरीमध्ये ते खोली घेऊन राहत होते आणि त्याच्यासोबत धर्मेश जयकुमार हा बिहारचा एक राहणारा इसम होता। दोघांची उमर जवळ 50 वर्ष आहे। त्यांनी एक कंपनी काढून सदर कंपनीमार्फत ते असे धोखाधडीचे वेगवेगळे बँक अकाउंट फ्रॉडस्टर म्हणजे शेअर मार्केटमध्ये जे गुंतवणूक करतात त्याबाबत पुरवून ते फसवणूक करत होते। आम्ही सर्व पोलीस आयुक्त सो आमचे नागपूर शहरचे माननीय सिंगल सर, तसेच आमचे जॉईंट CP आणि इतर वरिष्ठ अधिकारी, तसेच आमचे लोहित मतानी सर DCP यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व तांत्रिक तपास करून या दोघांना अटक केली। तसेच त्यांच्याकडून 24 लाख रुपये मान्य न्यायालयाच्या मार्फतीने तात्काळ आम्ही फ्रीज करून सदरची कोर्ट ऑर्डर करून फिर्यादीच्या खात्यावर आम्ही वर्ग करून घेतलेले आहेत आणि पुढील तपास चालू आहे आपला।